नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्याकडे SP ॲग्रो या कंपनीचं कांदा पेरणी यंत्र हे ट्रॅक्टर चालित, मनुष्य चालित आणि बैल चालित अशा तिन्ही प्रकारात उपलब्ध आहे। तर आपण सध्या समोर बघत आहात हे ट्रॅक्टर चालित 30 HP च्या ट्रॅक्टर पर्यंत तुम्हाला हे ट्रॅक्टर चालित कांदा पेरणी यंत्र चालू शकतं। आपण बघितलं तर याला 9 फणी येतात आणि याचं जे जाऊ जी नळी आहे वरंब्यावर बी टाकत चालतो, म्हणजे तुमचा जो वळंबा आहे तो सुद्धा तुम्हाला बी टाकण्यासाठी इथं उपयोग होतो। त्याच्यानंतर याच्यामध्ये आपण सारा यंत्र दिलेलं आहे, तर हे पुढे सारे पाडत चालणार, मागं त्याच्यावर पेरणी होणार। याच्या व्यतिरिक्त तुम्ही सारा यंत्र नाही लावलं तर याला एक वेगळी अटॅचमेंट येते, तर ते बेडची अटॅचमेंट येते। पुढे त्याच्यामध्ये बेड पडत चालतात आणि बेड पडल्यानंतर लगेच पाठीमागं ते पेरणीचं काम करतं। आता याच्यामध्ये पेरणीसाठी तुम्हाला जवळपास एका एकरासाठी 1.5 किलोपर्यंत बियाणं लागणार आहे। याच्यामध्ये आपण दोन चक्र देतो, B1 आणि B2। तर B1 ची जी चक्री आहे ती तुम्ही लावल्याच्या नंतर तुम्हाला एकरी जवळपास 1.5 किलोपर्यंत कांद्याचं बी लागतं आणि B2 ची जी चक्री आहे ती लावल्यानंतर तुम्हाला 2 किलोपेक्षा जास्त बी तुमच्या आवश्यकतेनुसार पेरता येतं। तर फक्त आता हे कांद्यासाठीच तुम्हाला उपयोगात येणार नाही, तर कांद्याच्या व्यतिरिक्त तुम्ही याच्यामध्ये कांदा रोपवाटिका, भाजीपाला, घास, सिंगल कांदा पेरणी, बाजरी, ज्वारी, मूग, उडीद, सोयाबीन, धना, वाटाणा, गहू, मका, शेंगदाणे, गाजर, बीट या सगळ्या प्रकारच्या तुम्हाला याच्यामध्ये चक्र दिलेल्या वेगवेगळ्या आणि सर्व प्रकारची पेरणी तुम्ही करू शकता याच्यामध्ये। मग आता प्रश्न येतो तर याच्यामधल्या फणांच्या अंतराचा। कांद्यासाठी लागणारं आपलं अंतर 4 ते 5 इंच असतं आणि इतर पिकांसाठी आपल्याला अंतर बदलावं लागतं। इथं प्रत्येक फण हा तुम्हाला नट बोल्ट अटॅचमेंट सोबत दिलेला आहे। हा फण याची नट बोल्ट अटॅचमेंट काढल्यानंतर हा तुम्हाला सरकवता येऊ शकतो तुमच्या पिकाच्या अंतरानुसार। आता झालं तुम्हाला काही फण त्याच्यामध्ये कमी करावं लागतील, त्याच्यासाठी या ठिकाणी आपण हे बंद करण्याचं बटन दिलेलं आहे। तर हे फक्त तुम्हाला या ठिकाणी आतमध्ये ते लावून द्यायचं आहे, तो फण आपोआप बंद होणार, तिथं बी पडणार नाही। तर अशा प्रकारे 30 HP च्या ट्रॅक्टरपर्यंत आपण हे मशीन लावू शकतो आणि त्याच्या पुढे मोठ्या साईजचं मशीन तुम्हाला कांदा पेरणीचं भेटून जातं। त्याचबरोबर आपल्याकडे मनुष्य चालित आणि बैल चालित अशी याच्या व्यतिरिक्त अधिक माहिती मशीनची हवी असेल तर तुम्ही आपल्यापर्यंत पोहोचू शकता। तुम्हाला स्क्रीनवरती त्याचा कॉन्टॅक्ट नंबर किंवा ॲड्रेस दोन्ही मिळून जाईल। ओके, धन्यवाद।